विनम्र अभिवादन करून डॉक्टर APJ अब्दुल कलाम भौतिकोपचार महाविद्यालय सादर करीत आहेत एक हास्य विनोदी सोहळा. तुक्याच्या घरात भूताची वरात, तुक्याच्या घरात भूताची वरात. गुरु साक्षात परब्रह्म सकाळची खोटी सगळे चांगल्याचे भजन सुरू होतात. आता कसं बरं वाटतं. नाही बघा ना, आमच्या घरी भजन सुरू असतं. आम्ही कधी कुठे गावं म्हटलं तर यांचं आमच्या कीर्तन सुरू. अरे बाहेर नाही तर नाही, घरी सुद्धा आम्हाला कोणीच जाऊ देत नाही हो. काहीतरी जगातल्या सगळ्या बाबाची डोकी उठण्यासाठी जातात. समोर त्याने आपली गाडी पार केली आणि त्याच्याशिवाय मला काय लागतंय म्हणून मी त्याला शिवाय देतोय. मी उठवते. मोरू मुरमा उठा, नाही देव बाप्पा तुझे कान कापेल. कसं कापणार सांग ना. जगातील सर्वांचे कान कापून त्याचे कात्रीदार मुदत झाली आहे. अरे कान शिकरे काय कापून टाकेल. महिलाचा आणि गाडी पार करण्याचा काय संबंध. अरे तुझा आणि माझा तरी काय संबंध येतोय. आईला विचारतो. हो मी नक्की तुमची जाऊया दे ना. तू कुठून उठून आलेत मला. पहिला
जेव्हा नगरपालिकाची गाडी आली होती ना तेव्हा घरी ते सगळे तुकडे घेऊन गेले होते. फक्त एकच तुकडा राहिला, तो म्हणजे तू. आप दिखाता है. अरे देख, बस. काय करायचं ना कोणाचं काय कळत नाही. तुमच्या किरांमुळे चांदी झाल्या नुका चांदी. कोण कांदी झाले ना आणि कोण काय झालंय ते मी पाहून घेईन. आणि काय हो बाबा, ओ कसली हो तुमची नात. अहो मुलगी बोबडे बोल बोलता बोलता मोठी होते, आमची फक्त मोठी झाली आणि बोबडीच राहिली. काय बाबा पण हा मुलगी आमची धार्मिक हो मात्र रामलीलाची गाडी एकदम स्पष्ट बोलते. हो की नाही कमिशनर? म्हणून दाखव बेटा. आपल्याला उद्या तुला मुलगा बघायला येणार ना त्यासमोर असं काय लावू नको. आपलं भांड पुढे झाली झाली. अहो ती ऍक्टिंग पण किती छान करते ना. सुट्टी बाळा ऍक्टिंग करून दाखव. अहो नको कमिशनर. एक चुटकी झिंदूर झिंझिवर तुमच्या जानो लमन भाऊ. इज्जत आशीर्वाद होता है. एक चुटकी झिंदूर सुहागत के दिल का ताज होता है. अरे तिथून शिका तिथून करताय पुढे. अहो एक मुलगा मिळत नाही का तिथून लावायला आणि तिथून करते. काय अहो काय तेरी बहना को माना आयरा है जमाना. देवा जाव मला पाव. मला पाव. देवा जाव मला पाव. तुम्ही दोघांना धावत का आलाय? अहो एवढ्या मोठ्याने का ओरडताय तुम्ही? अहो मी देवाचा धावा करते. एवढ्या मोठ्याने अहो देवाच्या कानाचे पडदे फाटतील. कसलाही खूपचा त्रास आहे, कमी आहे का आम्हाला? अहो तुम्ही दोघं पळत आलात. आम्हाला वाटतं तुम्हाला कोणतरी पळून येते की काय. चला काहीतरी खा. चला तर चला हे तुम्ही सारे बाहेर. पाहिलं ना असं मारत
लावली रातोड. कालपर्यंत तर मोरू होता, आज लावली रातोड. संध्याकाळपर्यंत तुझा बॅडमिंटन व्हायचा. किती छान बोलते माझा मुलगा. अहो हँडपॉप नाही, सगळे आडाने केले. हँडस्टम बोलतात, हँडस्टम. तेच ते काय ते. तर आज खानदान की चिराग का रिझल्ट आहे. त्याला फर्स्ट क्लास मध्ये पास होऊ दे रे देवा. आज की नाही मी खूप खुश आहे हा. आज आपल्या मुलाचा अहो आपल्या मुलाचा की नाही. आज आपल्या मुलाचा रिझल्ट आहे. पण आहे कुठे माझा मुलगा. माऊली माऊली बाहेर बसला रे. येतोय. नीट लक्षात ठेव संग्राम. या चेहऱ्याने तुझी झोप उडवली तर नाव नाही लावणार माऊली. आपला हात मारे तुला तुझी को क्या क्या बोलेगा मैं इसको. घोड़ा अरे माँ घोड़ा बोले तो बंदूक बंदूक. आता घोड्याला बंदूक बोलतात तर तारडा कोणाला म्हणणार तुम्हाला. एक वॅक्सिन. अरे माँ माणूस वाचत नहीं, डायरेक्ट जगत जातो. ऐसा बंदूक के अंदर डालने का ये ट्रिगर कितना है देने का जिससे डालने का क्रिकेट चला. क्या हुआ. आप चुप बैठो. मैं क्यों चुप बैठूं? हाँ मैं क्यों चुप बैठूं. घर का मालिक मैं हूँ, घर का खर्चदार आदमी मैं हूँ. टेलीफोन का बिल मैं भरता हूँ, न्यूज़पेपर का बिल मैं भरता हूँ, दूध का बिल मैं भरता हूँ, मोबाइल का रिचार्ज मैं करता हूँ. मैं क्यों चुप बैठूं. अरे भगवान के लिए भगवान के लिए. हाँ, मैं अपने बेटे के साथ 2 मिनट बात कर लूं. ये बेटा है, ये ऐसा बेटा है. बेटा ये बेटा क्या हुआ माँ. कुछ मत कहना बेटा, कुछ मत कहना. अरे पर क्या हुआ. बेटा आज तुझे पिताजी आले होते रे. रे तुझा कोण दुसरा बाप होता काय रे. लटकलेली प्रेम पाहत होतो, हार घातलेली. हो आई म्हणते ना बरोबर असेल. ओहो असं नाही हो. हिंदी पिक्चर मध्ये की नाही प्रत्येक वेळी अशा सिच्युएशन ना असतात का. अहो तिथे त्याचा नवरा वर गेला असतो. यायला इथं समोर इथावरती. बाबा आम्हाला सोडून खाऊ नका बाबा. तुम्ही गेल्यावर आम्हाला आयफोन पण घेऊन देणार बाबा.
आपल्या मोबाईलचे रिचार्ज कोण करणार बाबा? आय लव्ह यू बाबा, आय लव्ह यू. येतो जाऊ बाबा. मी गेल्यावर तुम्हाला आयफोन पण फोन देणार का? मोबाईलचा रिचार्ज कोण करून देणार का? अरे काढवा, मी असं वर जात नाहीये, मी गच्चीवर जातोय. माहिती आहे. गप्पा बसून त्याला आशीर्वाद द्या. मला गप्पा बसून आशीर्वाद देता येणार नाही. अहो, उभे राहून द्या. मला त्याला आशीर्वाद द्या. ठीक आहे कमिशनर, तुम्ही बोलता म्हणून देतो. ये बेटा ये. ये स्लो मोशन. हिंदी सिरियल आहे, हिंदी चित्रपटानं आमच्या घरांची वाट लावली आहे. अरे जा बेटा जा, मोठा हो. घराण्याचं नाव मोठं कर, आई वडिलांचं नाव मोठं कर, स्वतःचा बरबाद झालं तरी चालेल. थांब, कुठं पळ. काय बोलली? अरे तू आता थोडा वाढलायस रे. अरे पण मी ना काय ना. अरे कुठे ऐकलं नाही का हिंदी गुजराती सिनेमामध्ये आशीर्वाद देताना खाओ फुलो फळो. खाओ फुटो पळो. हेच ते. बस क्लास बस. मला माहिती आहे रे. जा, आईला सांग जा. बस क्लास बस. बस क्लास बस से फेल. क्या हुआ माँ? ये झूठ है. अरे माँ यही सच है. नहीं, ये झूठ है. नहीं माँ यही सच है. अरे कह दो कि ये झूठ है, ये झूठ है, ये झूठ है. आओ, तुमचं काय तांडव सटकलंय का? कशाला उगीच अक्कल तांडव करताय? अच्छा नाही, हा काढव का सुधारणार का तुम्ही सांगा? हा? देखो जी, ये क्या हो गया, क्या हो गया. क्या हो गया? क्या हो गया? पाटण हो गया. आपने उससे अच्छी बात लक्षण नहीं दी है. ये बिल्कुल मुझे मंदिर में बात नहीं किया. क्योंकि मेरा लक्ष्य आपके ऊपर था. छोटी बेटा, देखो ये क्या हो गया. और तिला त्याचा आवडू नका, तिचा दबा सुरू झालाय. पंख कुठे तुझा? हा? आणि एक आडवा काय करायचं ठरवलंय? सतत 5 वर्ष एकाच वर्गात नापास होतोय. खाने का, पीने का, बुझाने का, बत्ती बुझाने का, बुझाने का. आयुष्यात काय करायचं ठरवलंय? खंडणी लफडा राबेरी. बोलो रे बाप रे बाप. आई सध्या लक्षात सारखं काय? काय हा ती माझीच आई. अरे ती ताई नाही बोलली, ती बोलली काय काय. त्याचा आजीने हात करते, 20 मारत, काट्यालेच काटा निघतो. बाप बापाला पुण्य बनवतं. आपलं घराणं चुकीच्या दिशेने चालू लागलंय. हा चुकीच्या दिशेने गेलाय. माझ्या पायाखालचे कमीच सरकते. पुढला वाया नाही आपला. अहो वाया जात नाही, ऑलरेडी वाया गेलाय. अरे मरशील रे मरशील, कोणतरी गोळ्या खाले तुला गोळ्या. हो बाबा तुम्ही एक दिवस असे मारणार आहात. अरे माझा काय संबंध? फक्त जन्म दिलाय, बाकी कुत्त्याशी माझा काय संबंध? हो बाबा खंडनी लपड़ा रबीरी जो भी करेगा शान से करेगा. जिएगा तो भी शान से और मरेगा तो भी शान से. हाँ और खाएगा भी तो शॉर्ट खाएगा. हो बाबा हे तुमच्या नेहमीच या. जसं बाहेरच्यांशी बोलतात तसंच घरातल्यांशी बोलतात. सतत घालून पाडून. घरातल्यांमध्ये आणि बाहेरच्यांमध्ये काही फरक नाही. बरोबर बोलतोय तो.
पुढे बोलू द्या. ना कधी आईने माया दिली तेवढे. ते पण प्रेम केलं ते मनापासून केलं. अरे कायमस्वरूपी केलं रे. अरे तुमच्या वयाच्या असताना मेहनत केली रे, मेहनत, म्हणून आता तुम्ही पासून खाताय. हो, जास्त बोर नका मारू, काय स्पष्ट बोला. अरे वा बेटा वा. आम्ही बोललो म्हणून तुम्ही बोर झालात काय? असं काय कृत्य करू नका, तरी लोक तुला आणि मला नाव ठेवतील. कायला बोर नाव ठेवतोय रे? एकेका शब्द झालं झालं. त्याची दादागिरी ना फक्त आई आणि त्या बहिणीजवळ असते. बाहेर गेलं त्याचं मित्र पुत्र एक गोष्ट लक्षात ठेव, कुणाच्या आई बहिणीचा उद्धार करू नकोस. हो, अरे त्यांचे नवरे माझ्याकडे येतील. बोलू ये बाळा ये बस इकडे ये. आलो. बोलू बाळा आम्ही म्हातारे झालोय रे आता. असं नको वागू बाळा. तूच आमच्या म्हातारपणीचा आधार आहेस का रे? तू असं वागलास तर कसं होईल? अहो काय झालं हा? तुम्ही आणि तुमचे वडील म्हातारे झाले. म्हातारा म्हणता तुम्ही? अरे तुम्ही म्हातारे, तुमची आई म्हातारे, तुझा बापूच म्हातारा, काका म्हातारे, तुझी काकी म्हातारे, तुझा बाबा म्हातारा, कोणाला म्हातारा म्हणता तुम्ही? अरे आताही परवानगी द्या. बाहेर जाऊन किती लफडी करतो ते बघा. आमच्या खानदानामध्ये म्हातारेपर्यंत कोणी टिकलाच नाहीये. हेच आमचं खानदानाचं वैशिष्ट्य आहे. तुझी भांडा कंटाळा सगळ्याचा. अगदी नको नको झाले. काय बोललास हा? काय बोललास? आजच्या त्या घरात तुम्ही काय एक साडी या घरात थांबायचं नाही. अरे भूक लागली तर येईल गाडो परत. हो येतोय मी परत. काय भीक मागणार आहे? आणि या चेहऱ्याकडे बघून कोण भीक मागणार तुला? मला त्याची गरज नाहीये. अरे मग जा ना. जाईल ना, तुम्ही सांगायची गरज नाहीये. इथे राहून चिडचिड मारण्यापेक्षा इकडे तो बाहेर जाऊन गेल्यावर परवडेल. अरे म्हणजे उडी काय लावणार? घरा पत्तळ बसला राहतो. बाबांचे नेहमीच आहे, बाहेर त्यांचे बोलणे ऐकून येतात आणि त्यांचा राग आपल्यावर काढता. बाबा आज तुम्हाला सांगतो, तुम्ही आणि स्वतःचं वजन कमी जाऊ नये. कमिशनर तुम्ही बाजूला वा. अरे ज्या घरात माझा अपमान होत असेल त्या घरात एक साडी थांबणार नाही. आम्ही निघालो. अरे मसनात जातोय मसनात. काय करायचं तुम्हाला? गेले एकदाच्या मासे. काय करायचंय पोराचं काय कळत नाही. सगळी बाहेरची लक्षणं, सगळी बाहेरची लक्षणं. बोलता ते आलो काय माहिती. तुम्ही जवळ आलो दिसतोय.
हे मोहल्या तुझ्यावर हरला वाटलं कोणी घर त्याच्यात राहिले कोणीतरी काठी पिठी मागता तसं माझ्याकडे घर मागता कोण आहे नमस्कार अहो एका तुफानाला कोणी घर द्यायचं का घर अहो साधी झोपडी पण चालेल धारावी मध्ये पण चालेल नागण्यापाशी उघडोईल अरे माझ्याकडे घर नाही रे तुला कुठे देऊ? अरे रे 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 तुझ्याकडे पण घर नाहीये अरे आकाच्या बरात माझं घर बायको बरोबर घेऊन आलो मूर्ख आहेस तू मूर्ख काय माझ्यासारखा बरं ठीक आहे पण मला सांग कोण रे बाबा तू इथे काय करतो एवढ्या रात्री तुम्हाला ओळखलं नाही काय बाबा जराची गप्पाच घेतो तुम्हाला खरं ओळखलं नाही काय रे मी गणपतराव बेलवालकर वाटतो की नाही मी आहे प्रतापराव मी ऑफेल्लो सुधाकर आणि हॅमलेट मी आहे गणपत रामचंद्र नटसम्राट याचं दर्शन हो तुझं पाय पडतो पाय उलटे आहे तुझे पाय कुठे मागे 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 उलटे थांब उलटे कर पाय पण माझ्या उलटे पाय म्हणजे मागे मागे कुठे जात होता रे तू जशी तुझी स्वीकार होती ना तशी माझी कविता राहो लय प्रेमळ आहो लय प्रेमळा गेले तो भेटून येतो हा मागे मागे बघुगे बघली बागोदरी तुला जिथे जायचंय तिथे जा एवढं लक्षात ठेव तुला इथे परत यावंच लागेल नाहीतर तुझा काय तूच रे करीन मी अरे तू काय कुठं मारते रे मी हा तू तुम्हाला आवडतोस इम्रान हाशमी या चेहऱ्याकडे बघून तुला काय आवडलं रे अरे या चेहऱ्यात नाही रे तुम्हाला पूर्ण टॉप टू बॉटम आवडतो टॉप टू बॉटम हो पुरुषाला पुरुष आवडतात हो या स्मशानभूमीमध्ये कोण घड्याळ भेटली नाही वाटतं आणि कशी भेटणार हो कशी भेटणार हे असल्या माणसाला असं लक्षात ठेव हे जेवढा पण आहे ना तो फक्त मेकअप आहे मेकअप आणि माझी पण एक घडण होती एक कणमणी नावाची माझं खूप प्रेम होतं तिच्यावर गेल्या महिन्यातच तिला मुक्ती मिळाली अरे मला पण मुक्ती हवी आहे रे तिच्या विला मी एकटा कसा राहू शकतो अरे म्हणून काय मला ठेवण्याचा विचार करतोय कणमणीने मला सांगितलं होतं काय की तुझ्या सावंत नावाचा माणूसच मला मुक्ती देऊ शकतो मला माहितीये तू तुझे असते
शिविका देतोय. अरे तुकाराम सावंत तूच आहेस ना? तुकाराम सावंत मी आहे. मोठा बोलशील तर तुझा काळा पुतळा करेन मी. मला सांग तिची कणमणी अडट कोण होती रे? कणमणी? अरे काय दिसायची ती. तिचे ते थरथरणारे ओठ, तिचे ते नसलेले डोळे. नशिले डोळे. ही सगळी डेंगूची लक्षणं दिसतात हो. माझं पण एक स्वप्न होतं रे. नदी किनारी एक घर असावं. सकाळी सकाळी मी रोज तिकडे बसावं. अरे असं नाही रे, असं नाही. पेपर वाचत बसावं. मग असं सांग ना कसं होतं माहितीये का? नदी समोर घर, घरासमोर दार, दारासमोर पानपट्टी. अरे आंब्याच्या पाण्याची पट्टी रे दारावर लावायला. मला नक्की सांग तुझा विचार तरी काय? माझा विचार तुम्हाला तुझ्या घरी घेऊन चल. नको. अरे माझ्या बायकोने जर तुला बघितलं ना, अरे जोडाने आले रे तुला, जोडाने आले. काळजी नको करू. मला फक्त आणि फक्त तूच बघू शकतो. तुझ्याशिवाय दुसरा कोणीही मला बघू शकत नाही. अरे ते सगळं ठीक आहे रे, ते सगळं ठीक आहे. पण त्या क्षणी तू माझ्या बायकोला बघशील ना, अरे अटॅक येईल रे तुला, अटॅक. अरे पण का? अरे जिवंत आढळणार रे ती, जिवंत आढळ. अरे असू दे हडळ असली तर मी पण खवीच आहे, खवीच. 2 दिवसात तिची घरी काय करीन मी. तुझे पाय चेपायला लावेन मी तिला. काय सांगतोय? बरं खरं. पण फक्त एवढं लक्षात ठेवायचं, तू माझ्या 2 इच्छा पूर्ण करायच्या, मी तुला सगळ्या इच्छा पूर्ण करेन. हो चालेल. हो काय सांगू तुम्हाला. अहो आजूला वागता एक कळो पण भूता दिले 2. काय 2 डोळे अजून एक्स्ट्रा हवेत ना? कशाला? अरे घेऊन ठेव. कधी ना कधी कामे येतील तुझ्या. अरे पण कशाला? अरे एखादी चिकणी पोरगी फिरवायला नको ना. बरोबर बोला. काय जो माका किती उशिरा भेटलो रे बघा. वासू दिसता काय? जाऊ दे, माझं काम झालं ना. चल पांडुरंगा माझ्या घरी. एकदम सही है. सकाळ झाली हो, अजून नाही आले ते. काय गेलं काय? काय माहिती कुठे असली, काय खाल्लं असेल. तरी मी काट्याला सांगत असते नको काढू बाबांची, पण माझं काय ऐकायचं नसतं. दोरू मला बाबांना फोन करून बघे. तुमच्या नंबरवर कॉल करत आहात तो तात्पुरता सेवेमध्ये नाही. कृपया थोड्या वेळानंतर कॉल करा. आमचा फोन लागत नाहीये. अरे देवा! टेन्शन नको घेऊ. गेल्या इकडे जरी फिरायला यायचं असेल तेव्हा येतील परत. अरे काय बोल
बोलायचं या मुलाला करू मला खूप टेन्शन येतंय. भांडणामुळे तुम्हाला काय करायचंय? बरं ठीक आहे ते सगळं सोडा. काय खाल्लंय की नाही तुम्ही रात्रभर? अहो नाही हो नाही भूक लागली आहे हो. बरं बरं मी काहीतरी खायला करते तुम्ही अंघोळ करून घ्या पटपट. आणि हे गाढवा काय त्या फोन मध्ये असतो कर ना काहीतरी त्याला आंघोळ करू आपण. काय चालू होतं ना या घरात मला काही माहिती. बरोबर आहे. ओम भगुगे भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. जाऊ दे मी टीव्ही बघते. सही. गुलाबी काय टीव्ही गप अगं तुम्ही आपल्या अंघोळ नाही गेलात का? ना अंघोळ करून घे. काय बघा तेव्हा टीव्ही 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 देख. हा, तुम्ही या सगळ्या गडबडीत एक गोष्ट विसरलाच असणार. आता काय अहो आपल्या सुट्टीला बघायला मुलगा येणार ना. हो हा. हे तर मी विसरूनच गेलो. अहो मग इथे काय करताय? चला तयारीला लागा तिच्या. हा, लागते. एक बाबाच्या आयुष्यातील आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच्या मुलीचं लग्न. हो आज त्याने दृष्टीला बघायला मुलगा येणार आहे. विसरूनच गेलो. अहो नमस्कार. अहो ऐका का अहो काय आता? अहो तयारीला लागा लवकर. अहो तुमच्या नाही हो मुलीच्या तयारीला लागा. हा, लागते. अहो बघा तेव्हा तुम्हाला मेकअप लोक असतात. सुन काय नाही ओंकार सही आहे. या
धावतो? अरे तुला सांगायचं विसरून गेलो रे. आज माझ्या चुकीला वगैरे मुद्दे आहे ना रे. हो चुकी आले नाही. हा चुकीची तयारी झाली की नाही की बघू नये. अहो कमी का लवकर हो. किती वेळ? चुटकीला बघायला भुलता काय? लग्नाचा विचार करताय हे लग्न मी बिलकुल नाही होत येणार. अरे त्या कल्पनेपेक्षा ही चुटकी किती मस्त आहे यार, किती मस्त आहे. काय हिचे डोळे, काय हिचे केस, काय हिचं बोलणं. बोलण्याबद्दल ना बोललेलं गुन्हे. पण हे लग्न मी नाही होऊन जाणार. बिल बोलणारे लग्न, बिल बोलणारे लग्न. किती वेळ झाला अजून काय आले नाही. मला तर वाटतंय आजचा बेट रद्दच करूया. हो आता हो काय माझ्या बापाला बोललो. काय करताय? घराची लांबी रुंदी मोजतोय. हो टेन्शन घेऊन काय फायदा आहे का? तुझ्या चेहऱ्यावर पण मला टेन्शन दिसतंय. टेन्शन आहे. मला एक सांगा, मी नक्की आजची तारीख दिली ना का तारखेत काही घोळ लागलाय? आता ह्या घरात माझ्यावर कोणाचा विश्वास नाहीये का? अहो अविश्वासाचा प्रश्न नाहीये हो. पण ती चुटकी बघा केव्हाची तयार होऊन बसली. कंटाळून गेले हो बिचारी. अहो येतील हो जरा धीर करा. सावंत वहिनी. सावंत वहिनी काय म्हणताय तुम्ही? आवरा ना पटपट. तुमचा कोणताही क्षणी येऊ शकतो ना. हो मी चहा करते. अहो लवकर. हो. काही नको हा तुझ्याकडे फिरायला लागेल ना ते माझ्या वाचायला माझ्या तू काय करतोय? तू मुलगा आहे. आपल्या चुटकी बघायला आलाय. काय पाहिलं ना त्याच्यामुळे गैरसमज झाले टेन्शन वाटलं आपण खायला म्हणून काय अहो कमिशनर. अहो ऐकलं का? अहो पाहुणे आले. चहा पाण्याचं बघा लवकर. येत आहे का? अहो तुम्हाला एवढं उशीर का झालं? घंटा काय म्हणाला? अहो कॉलेजची घंटा जे करते ना म्हणून उशीर झाला. बसा. घ्या. पाणी घ्या पाणी. आपल्याला मुलगी आवडली. आहे सासू शेजारी जर काय करायचं ते. गव्हर्नर कंपनी एवढी भारी आहे. रोडे किती भारी असतात. मुलीला आणा की. अहो माझं नीट बोला की काय चाललंय तुमचं? हा मुलगी वगैरे आणत ना? अहो आणा मुलीला. बोलत बोलतो. अहो कमिशनर मुलीला आणा लवकर. मुलगा वाट बघतोय. बसला ना.
मत आवडलं. खायला काय लागते जमते आपलं काहीतरी जमतंय. बरोबर आहे. नाव विजय दीनानाथ काय मी भूगोलाचा प्रोफेसर मुलगी बघायला आलोय. तुम्ही मीठ असं कुठे नाव असतंय का? नाव असतंय काय? नाही नाही छान छान रोमॅन्टिक रोमॅन्टिक आपल्याला आवडलं नाही. काय मी काय मी काय मी जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा तुम्ही मला आवडायला लागले होते. भूताची घालमेल उडायली. कसं मी कसं वाटलं तुम्हाला? बोलतो प्रोफेसर मी बघतो ना लठ्ठ म्हण. काय ते जाते मज्जा तर वाटतं आपलं राग वगैरे नाही येत. दिलेली तुमचं शिक्षण किती झालंय? मॅथ्स इंजिनियर कॉलेज. तुमचं मुलगा कुठचं? सिंगापूर. सिंगापूर मुलगा कसा? नाही काय चालते चालते. तुमचं नाव? माझं नाव सुजय काळे. अहो तुम्हाला सांगितलं ना भूगोलाचा प्रोफेसर. जाव अच्छा जाव आपल्या वेळेला एक होती आणि मी झाल्यानंतर एक जायचं नाही तुम्ही बोलता. अहो नंतर आमच्यात लागल्यानंतर काही समजलं को ना म्हणून सांगितलं. अहो जरा काय चाललंय ते काय करताय तुम्ही? बसा. तुम्हाला टीव्ही बघायला आवडतो का? हा मला ना धार्मिक चॅनलची खूप आवड आहे. नाही का आता सगळे असतात टीव्ही बघायला. तुम्ही काय बघता? पोरगी पुढची दिसते. लेटेस्ट टेक्नॉलॉजी. चॅनल बोला की मला तसं चॅनलचा नंबर काय? 143 143. चोवीस तास चालून निघून आपल्याला मुलीला आवडली. बाबा लगीन मुलगा आला गे पाहिजे बाबा लगीन. तसं तुम्हाला उपकरण घेता येतो का? या की मग हिला खूपच काही झालेली दिसते. फाटली खूप आत येते. चालला देऊ सिंगापूर उठा ना स्तब्ध शब्द हे पूर्ण सिंगापूर वापरावे लागतात नाही तर होतात लपली. कोण लपली? वापरावे लागतात नाही तर होतात लपली. विजय नावांचं नाव घेते मी आहे बोबली.
कीड़े अटक जाता हूँ बाटेला पिकरी ये लग्न हमको मान्य नहीं हमसे दे अभी देखो देखा नहीं देखना हमसे दे अब देखो ना आओ 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 एक लोक आलेला का शोधून कोंबड्या बोलण्याची काय गरज होती कोंबडी गेला मुलगा गेला हो आजचा मुलगा गेला हो आता कुठून शोधून आणायचा आहे का मुलगा अरे काय नाचतोय काय चाललंय ते काय आहे अरे तुझ्या तू पण नाचले अरे हा भूत खूप खुश आहे आज म्हणजे अरे या भूताची भविष्यवाणी खरी झाली आहे भविष्यवाणी हो कसली भविष्यवाणी मला ना आधीपासून माहिती होतं काय हे लग्न होणारच नाही करू काय हो हे, काही बोलतोय मला काय पटत नाही पांडुरंगा अरे तुझ्या ऐकून घे इथे बस मी तुला सांगतो सगळं काय पांडुरंगा काय अरे तुझ्या ऐक ना मला काय तुझं नाही तुझ्या ऐकायचं अरे तुझ्या काय पांडुरंगा नाही चुटकी मोरू बघितलं तुम्ही हे एकटेच बोलत होते कोणाशी तरी हो मी त्या दिवशी पाहिलं होतं आम्ही एकटेच बडबडत होते अरे देवा मला ना वेगळीच शंका येते रात्रभर बाहेर होते ना काल झलझोर कोणतरी खरेदी केली असेल हो बरोबर आहे ते काय नाही मी ना दादाला फोन करते त्याला म्हणते उद्याच्या उद्या ये बाबा इकडे माझा दादाला खूप मोठा टाचरी घे हा तो येईल आणि काय पक्ष लावेल मी ना लगेच फोन करते चला 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 तुझ्या ए तुझ्या अरे इथे लवकर आहे मला थोडं पर्सनल बोलायचंय आता काय प्रश्न मला एक सांग तुझ्या बायकोचा दादा म्हणजे नक्की कोण बायकोचा दादा म्हणजे मेवणा साला काय म्हणजे तुझं मेवणा येतं इथे अरे येतच नाही बोलत असेल बहिणी जेवायला तर फुकटाच आहे मला एक सांग तसं हा. त्याचा असा मेन बिझनेस काय नक्की करतो काय तो बिझनेस काय नाही रे गव्हर्नमेंट जॉब आहे पीएचडी मध्ये काय पण आहे आणि पार्ट टाइम म्हणून काहीतरी देवदेवस्तीचं करत असतो देवदेवस्की हो देवदेवस्की अरे हो रे म्हणजे मला पळवायला त्याला इथे बोलवलंय काय म्हणजे तो आज येतोय हो तुला पळवायला हो पांडुरंगा तू इथे थांब नकोस तू जा रे पांडुरंगा जा अरे खूप मोठ्या सासरी काय बोलतात तुला बाटली भरे आणि ती बाटली मला विकायला लावेल पांडुरंगा मला बाटली मारणार मला विकायला लावणार अरे चालले आने दो साले को काय आने दो साले को आले तो अच्छा अच्छा आले तो मेवणे को जमतंय आमच्याकडे राहून तुम्ही ढोंग्या बांधतोय बस 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 मी काय बोलतो तू समोरून घेशील ना रे सगळा अरे काळजी नको करू मी आहे ना इथे किती वेळ झाला असून का आला नाही पण बघून या तू हा टेन्शन येतंय मला कधीची वेळ दिली या दादाला अजून वेळ तरी वेळ तर भाडं करते या माणसाला येईल जमा मामा I'm searching for this one shorty, and it looks like I've been living on it. I'm believing in the way that I'm made, cause I'm running around me, say that. Searching for this one shorty, in my world, and I'm the one party. Every way she make it look easy.
तुमचा कोण सांगा देवगड अरे जुली चिट्टी कसली चिठ्ठी आवडतोय का अरे आता इथे कोण नाही रे कोण कोण मी आलोय बघा या बसा बसा पटकन एक लागर रे काय काढताय तुझं लागेल ना हा मुद्दांतर बघून घेऊ आता वेळ यायचं अरे घेऊ पाण्याचं पान आहे आपण काय करू देत नाही बाई ओम ह्रीं ह्रीं चामुंडाय विद्महे ओम ह्रीं ह्रीं चामुंडाय विद्महे समोर बसवा अहो त्यांनी झाडाला सांगितलंय मला नव्हे मी काय बसणार काय हा सही है. हे कसं केलं माहित नाही रे पहिल्यांदा झालं ना आपण तुला माहित नाही चक्का डोळा मला चक्का डोळा लग्नात दिवशी मला काढ मिळला होता तरी विसरला अरे तुकाराम सावंत रे तुकाराम सावंत अरे खरं ना मागाशी मस्करी करतोस काय बघ आता मी काय करतो तुझ्या सोबत काय करतोय थांब तुझी सर्विस बाहेर काढतो आता लांबला काढला तुझ्या आईच्या तुझ्या मनात तुझा की असा काय घाबरू मी आलोय कोण आला पटकन यावं ओम ह्रीं क्लीं तुझं घर फुटायला पाहिजे घाबरू नकोस हा? घाबरू नकोस मी जातो आता ए मुळे घाबरू नकोस सुट्टी मी येतो हा? मी जातो अरे अरे मला वाचव अरे तो फुटायला तू बाहेर अरे अण्णा मला जाऊ दे ना माझ्या घरी दुसऱ्या फॅमिलीच्या बंड्यात मला माझ्या घरी जाऊ दे माझ्या काय कुणाच्या कानकडे काय पडायचं ते काय आहे हे व्यक्ती लावून ठेवलंय हा? ते कसली फॅशन हा? हे काय इकडं पावलं बसवलंय? हा? हे इकडं, हे कसले काय कोकी काय हा कोमड बघ. हे. अण्णा तू जाणार तू माझ्या
जाऊ दे, सोडा मला. दादा काय झालंय अहो कसला तुमचा भाऊ दादा दादा आणि कारभार अरे येऊ दे तुझ्या दादाला अरे ये दादा तुझ्या कपाळात घालतो दादा तुम्ही आजकाल एकटेच कोणतरी बोलत असता मी बघितलंय तुम्हाला एकटेच बोलता पांडुरंगा इकडे तिला तू विसरून आला लागलं ना काय माहिती आहे आपण ट्राय घेऊया काय हो काय विचारते मी काय नाही काय नाही कोणाची बरोबर नाही काय तुम्ही भांडून निघालोच ना घरात ना हा सरळ पंढरपूरला गेलो होतो हा आणि तेव्हा समोर दुधाचा नैवेद्य ठेवला हा आणि त्याला बोललो आताच्या आता खाऊन टाक आता इथे जीव सोडेल आहे ना जिवंत फुकाटची मर्डर केस नको म्हणून त्यांनी सगळे मोदक खाऊन घेतले हा आणि बोला बोल काय पाहिजे तुला आशीर्वाद म्हणून ओ ग बाई काय मागितलं तुम्ही मी सिद्धी मागितली सिद्धी आता ही सिद्धी नोट खातवी अहो सिद्धी नाही हा सिद्धी सिद्धी म्हणजे तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली हो किती हुशार आहे हो माझा कमी तर अरे कंट्रोल कर थोडं आहे ना मी घरात हो मन थांबलोय आणि कमिस्टर अहो लाजू नका हो अहो आणि मुची रात्र आठवते काय झालेलं हनीमूनला हे सांग ना काय झालेलं आणि मुलच्या दिवशी या बाईने गाणं पाठ करून ठेवलेलं त्या बाईला गाण्याचे बोल माहिती अर्थ माहिती कोणतं गाणं गाणं बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब हे गाणं होतं आणि काय जाऊ तुम्हाला तसा केलं करतात ते काय बारो 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 मेरा महबूब आ रहा है असंच बाहेर गेला विचार करता मी 5 वेळा बाहेर गेलो आणि 6व्या वेळी दूधवाल्याला सोबवतो हे दूधवाला इथं मेहबूब आहे कानाखाली महबूब काढी तुम्ही परत एकट्याच बोलत होतात ना परत एकट्याच बोलत होतात ना तुम्ही काय नाही एकट्याच बोलत होतात मी बघितलंय हो आठवड्याचं दर्शन घ्यायचं पांडुरंग 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 चुटकी अरे मोरे तू पण आलात या बाबांचा पाया पडा का अगं तुझ्या बाबांना सिद्धी प्राप्त झाली बाबा बोला पाया पड मी त्याच्या पाया पडणार नाही अरे पाया पड सांगितलं ना मग तुमच्या पाया पड त्यांच्या पाया पडणं या जन्मात तरी शक्य नाही जाऊ द्या कमिशनर कशाला त्याला जबरदस्ती करताय जाऊ द्या देवा काहीतरी देवा तुला पावशेर बुंदी दिली काय फाटू गेली अरे तुझ्या बाबांना पांडुरंग प्रसन्न झालाय अरे तेच रोग त्यांच्या चेहऱ्यावरचं सावध वहिनी काय झालं तुमच्या घरी किती आवाज करता तुम्ही आणि हे नक्की काय करताय अहो आमच्या यांना सिद्धी प्राप्त झाले तुम्ही पाया पडा हा मी प्रसादाचं बघते काय पांडुरंग आशीर्वाद पांडुरंग आशीर्वाद
सरांना जाऊन बोलते आणि आपण तुमची सभा ठेवूया. हा ठेवा ठेवा सभा ठेवा माझी. गोलमाल है भाई सब गोलमाल है हर सीधे रस्ते की है तेरी शान है सीधे रस्ते की है तेरी शान है गोलमाल है भाई सब गोलमाल है गोलमाल 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 है गोलमाल है भाई सब गोलमाल है हर सीधे रस्ते की है तेरी शान है सीधे रस्ते की है तेरी शान है गोलमाल है भाई सब गोलमाल है गोलमाल 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 है सब गोलमाल है. अशा प्रकारे भूताच्या येण्याने अण्णा सावंतचा तुकोबा पांडुरंग महाराज झाला. अण्णाला तुच्छ नजरेने बघणारी लोक आज अण्णाच्या दरबारात संकट निवारण्यासाठी येऊ लागली. चला तर मग आपणही प्रवेश करूया अण्णाबा तुकोबा पांडुरंग महाराजांच्या दरबारात. तर बोला श्री सद्गुरु तुकोबा पांडुरंग महाराज की सगळ्यांनी तुझी भक्ती शेंगा शेंगा होगा 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 सबका विराट वसई कातिवली डोंगरी बसा बसा बसा. बोला श्री सद्गुरु तुकोबा पांडुरंग महाराज की कुंडलिकावर दे श्री ज्ञानदेव पत्रिकारी माते की सब संतान की अपने अपने माँ बाप की जय की कपी मासे पाळा शिकली झाली जराशी सावधानी जय जय रकी समर्थ. तुम्हा सर्वांचं या सभेमध्ये स्वागत आहे.
हे शरीर एक कोल्ड्रिंकच्या बाटलीसारखं गुच्च उघडला की असा गॅस बाहेर येतो जसे आपल्या शरीरातून आपली आत्मा बाहेर येते म्हणून गुच्च घट्ट ठेवून ठेवा. आर्थिक मानसिक आणि शारीरिक काही समस्या असल्या मी सोडवणार. कळलं? तर आज पंखा हलवण्याचं काम सोडायचं आहे. बाबा बाबा माझं मी घालते. लवकर झाल मुली लवकर झाल. तर सर्व भक्तांना आज प्रसाद म्हणून पावट्याची उसळ देण्यात येणार आहे. का म्हणून विचारा? कारण भक्त आमच्या किती लांब गेला तरी त्यांना आमची आठवण आहे लावली. पहिला नंबर कोणाचा आहे? पांडुरंगा हा बरेच वर्ष झाली ना लग्नाला पण अजून मूलबाळ काही होत नाही. अण्णा देईल. ते तू देव काय करतलो? तुला तुझेच प्रयत्न करावे लागतात. चालू करे पण तुझा आशीर्वाद असला की मला बाळ असं आहे का? हे पांडुरंगा याला मुलं होत रे देवा. मी काय मॅटर त्याची होम आहे का? फक्ताची चाबड नकोस फक्ताची चाबड नकोस. प्रसाद दे प्रसाद दे. प्रसाद दे रे पांडुरंगा. हा तू कडे ठेवायचा. हो देतो ना. किती देतोय? पंढरपूरच्या पेटी ही 50ची नोट. 50. इकडे या का? कर. ओम भगभुगे भगली मागोदरी ओम पाठ स्वाहा. अरे ठीक आहे आमची रोज रात्री झोपताना पोटाचा काल. पांडुरंगा काय? आणखी काही होती रे? अरे काय मेजरमेंट दिलीस? रोज रात्री झोपताना धाग्यातून गळ्यात घालायची आणि हा प्रयत्नामध्ये सैल पडू नको. सद्गुरु तुकोबा पांडुरंग महाराज की जय. तुझी भक्ती सही. पुढचा नंबर कोणाचा आहे? अन्ना एक. पांडुरंग. मेवणे, मेवणे, मेवणे. अरे दादा तू अरे एवढा मोठा तांत्रिक ना तू आणि इथे काय करतोय? पांडुरंगा तुला माझी सोडली मी आता मी सुधारलो म्हणून तर तुझ्या बार मध्ये आलो. दरबारमध्ये. दरबारमध्ये आलो. बोल काय समस्या आहे तुझी? पांडुरंगा हा लग्नानंतर एका पाठोपाठी 7 मुली झाल्या पण आता तरी 8वा बाब कृष्ण देवा. अरे पेकाटात लाच घाल त्याच्या. आवर्गान आवर्गान तुला सांगतो रे. आवर्गान 8वा बाब कृष्ण झाला की गमावतो. तोपर्यंत छाप करण्याचा पण पांडुरंगा तू माझ्या वंशाला दिवा हवा ना रे. अरे घरात तेवढ्या 7 पंक्ती असताना हा 8वा दिवा कशाला? पण पांडुरंगा हा लग्न झालं की मुलींची आडनाव बदलतात
अरे मुलीला चांगलं शिकव. आजकाल मेरिट मध्ये मुलीच येत आहे. लग्न झालं की डबल आठवला होती. ते कसं काय रे? आणि भोसले इनामदार पटेल खान, मलायका अरोरा खान, माधुरीची सीट दे. पण पांडुरंगा काय? तुम्हाला मुलगा हो. अशी तुझी इच्छा आहे? तुम्हाला मुलगा झालाच पाहिजे. असं आहे? हो. तुला आहे, तुला. ठीक आहे. ए पांडुरंगा, त्याला मुलगा होते रे देवा. 8व्या खेपेत त्याला मुलगाच सोडा. कोण बोलला? कोण बोलला? पांडुरंग बोलला. श्री सद्गुरु तुकोबा पांडुरंग महाराज की जय. अरे मला मुलगा होणार. ऐकला का? मुलगा होणार. हे, जिल्हा 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 हे, जिल्हा 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 हे, जिल्हा 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 हे. काय? काय खरोखर मार नाही हा? काय? आधी पूर्ण ऐकून घे. कळलं? 8व्या खेपेत त्याला मुलगाच होणार. पण मुलाचा चेहरा बघताच याचा हात फेडणार. कोणाला दिसत नाही म्हणून काही नसणार. काय तुम्हाला पांडुरंगा, मला मुलगा झाल्यावर माझा हात फेडू ना. काळजी करू नकोस. तू वर गेला तुझा वंश खाली राहील. आता कंटिन्यू करायला. नको पांडुरंगा नको. मला मुलगा नको. चूक झाली माझी, चूक झाली. मला मुलगा नको. कळला? पहिला 7, आता 8वी 9वी चूक करू नकोस. पांडुरंगा हा. तुला सांगते मी बाबा. दादा तू पण मुख्यातच वाटतो. नाही नाही, टाकतो. किती हाणाने चांगले टाक. पंढरपूरच्या पेटी 100ची नोट. आता बंदोबस्त झाला. ए, पांडुरंगा प्रसाद दे बाबा. ओ मगुगे मगली बागोदरी ओ भट स्वाहा. ठीक आहे झक मार. जपमार वाटला तो, जपमार नाही वाटला. आलायची काय म्हणतात रे? जपायची. हा. 7 दिवस आरतीचा जप कर झोप लागेपर्यंत आणि 8व्या दिवशी जाऊन ऑपरेशन करून घे. करतो. बाळा, श्री सद्गुरु तुकोबा पांडुरंग महाराज की जय. तेरी तुझी भक्ती हॅलो. नेक्स्ट कोण आहे? आता मी आता वाचवा मला मुलगी जिंदेत आहे जरा सारखा. तरक्की आहे. हे कोणी हे जवळ ये. तो मला खूप छेडतो. तो मला खूप सतावतो. काय केलं त्यांनी? त्यांनी ना मला प्रायव्हेटची 2 तिकीट पाठवली. तिकट कॉर्नरची. चित्रालय की नागरगंगा.
येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे कोण तो पकला एक काळाखाली वाजला ताब्यावर होते. खरोखर ताब्यावर होते. काय बोलायला जाणार आहे? महाराज की जय. तुझी भक्ती महाराज आता प्रवासाची सुरुवात करायची का? अरे हो, आता प्रवचनाला आपण सुरुवात करूया. तर बुजुर्गोने फरमाया है कि महबूबा महबूबा ईश्वर काय म्हणतो? महबूब कोण आहे? महबूब म्हणजे मनुष्य, त्याच्यावर तो मनापासून प्रेम करतो. मनुष्य कोणावर प्रेम करतो? जो त्याच्या जवळ असतो, तो त्याचा सखा आहे, त्याचा पिता आहे, त्याची माता आहे, आत्मा परमात्मा सर्वच महबूब आहे. बरोबर आहे. आणि आपल्यासाठी ईश्वरच महबूब आहे. आपली प्रीत, आपली गगन आणि आपलं प्रेम हे सर्वच ईश्वरासाठी आहे. बरोबर आहे. म्हणा श्री सद्गुरु तुकोबा महाराज की जय. तुझी भक्ती पांडुरंगा, हे तू काय केलंस? आता माझी पहिली इच्छा पूर्ण करायची वेळ आली आहे. पहिली इच्छा? हो, ती तरी काय? माझी पहिली इच्छा अशी आहे की मला लावणी बघायची आहे. आकृतचा आत्मा दिसतोय. आणि हा घरात शब्द नव्हतं ना बाबा. काय पांडुरंगा नाही? हे काय शक्य नाही. तू बाहेर जाऊन बघ रे. हे इथे काय करू नको. सुख्या, तुला विसरतोय मी भूत आहे आणि तुझ्या परवानगीने मी या घरी आलेलो. आणि बाहेर जाण्याचा प्रश्न तर सोडच, तुझ्या शरीरात प्रवेश करून तू याच घरात लावणी बघणार आहे. नाही पांडुरंगा नाही. हे असं काय करू नको रे. माझ्या घराच्या अप्रूत आहे रे. मी कोणाला तोंड दाखवायला नक्की जाणार नाही. पांडुरंगा, हे काय मला माहित आहे तुझ्या. माझी पहिली इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार. नाही पांडुरंगा नाही. नको
मी तुझा पार पडतो पांडुरंगा, मी तुझा पार पडतो. पांडुरंगा नको, असं काय नको करू. झाली लावणी सुरू. सही ओम भगवते भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. हे म्हातारे चुप. मला लावणी बघायची आहे. माझा हात पकड, तुझा हात पकड. अहो काय बोलताय? हे म्हातारे का पिते? कमिशनर या बाईचा डान्स बघायचा आहे. लावणी. हा हात कुणाच हात. नाही अण्णा, नाही नाही नाही. अरे अरे असं कसं नाही येतात सगळे करतात. हात. मेवना लयच सकाळ हे भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. चेंज करू निघाले 9:30 वाजता. बरं ह्याच्या व्यतिरिक्तच कालच्या जागी. चालेल. काय चालू आहे? आणि तू काल काय केलं? लावणी आणि या घरात अरे काय केलं रे तू पांडुरंगा? अरे कोणा तोंड दाखवायच्या लायकीचं नाही रे तू जा रे पांडुरंगा जा. आता नकोय तू मला. असं कसं जाऊ मी? माझी दुसरी इच्छा पूर्ण व्हायची बाकी आहे अजून. दुसरी इच्छा हो आणि आता ती तरी काय रे? माझी दुसरी इच्छा अशी आहे, मला चुटकी आवडते पांडुरंगा आणि मी तिला माझ्या चुटक्यात घेऊन चालणार आहे. पांडुरंगा हे शक्य नाही पांडुरंगा हे शक्य नाही. चुटकी आणि तुझ्यासोबत
जशी मी माझी पहिली इच्छा तुझ्या शरीरात प्रवेश करून पूर्ण केली ना, तशीच मी माझी दुसरी इच्छा पूर्ण करू शकतो. काय पाठवू का काय? अरे असं काय करू नकोस रे. अरे सोड माझ्या चुटकीला. माझी दुसरी इच्छा ही आहे, मला चुटकी आवडते आणि मी तिला माझ्या दुनियेत घेऊन जाणार. काय पाठवू का काय? असं काय करू नको. अहो कमिशनर, चुटकी, मोरू, अहो कुठे आहात तुम्ही? अहो हा बघा, आपल्या चुटकीला घेऊन जातोय. अहो, कोण? इथे बसलाय, तुम्हाला दिसत नाही? तिकडे कोणी नाहीये आणि हे सगळे तमाशे ना तुम्ही कालपासून सुरू केले. काल काय तुम्ही घरात लावणी काढून घेतली. अहो सगळे आपल्याबद्दल बोलतायत, विचारतायत आज कोणती लावणी, आज कोणती लावणी. अहो आपल्या घराण्याबद्दल तुम्हाला काहीच नाहीये का? कसं तर काहीच वाटत नाही का? सोपं काय तुम्हाला? हे सगळं मी नाही केलं. या पाठुराजाने केलं, मी नाही काय केलं. अहो ही अशी घाणेरडी बिलं पांडुरंगाच्या नावावर पाडताना काहीच नाही वाटत का हो तुम्हाला? अहो तो पाठुरंग नाही हो. अहो हा पाठुरंग. अहो कसं काय दिसायला तुम्हाला? ऐका माझं, तिकडे कोणी नाहीये. तुम्हाला ना वेड लागला. अहो तुम्हाला कशा दिसत नाही? इथे उभा आहे तो. अहो तिथे कोणीच नाहीये. पाठुरंगा, अरे तुझ्या तिसरे पाठुरंगा, तुझ्या मी तुझ्या पाय पडतो. अरे पाठुरंगा तिसरे. तुला खरंच वाटतं मी त्याचा दिसावं? हो. पण फक्त तू बोलतोय म्हणून नाही. मला चुटकी आवडते आणि मी तिला माझ्या दुनियेत घेऊन जाणार आहे, म्हणून मी आता सगळ्यांसमोर प्रकट होतोय. ओ बगुगे बगरी भागोदरी, ओ पट स्वाहा. माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर. अगं तुला जे पाहिजे ते देईन तुम्ही. पैसे, सोनं, चांदी सगळं देईन तुला. तू फक्त माझ्या दुनियेत चल ग. अरे चुटकी ऐक ना, चुटकी चल ना. अरे काय करणार तू इथे राहून? बाप तुझा प्लॉट आहे, प्लॉट. हे जेवढे पण चमत्कार तुझ्या घरात होत होते ना, ते फक्त माझ्यामुळे, माझ्याशिवाय काहीच नाहीये. चुटकी, अगं ऐक ना चुटकी, अगं ऐक तू चल ना माझ्यासोबत. अरे चुटकी चल ना. नको काय करतोय? चुटकी तू अरे तुला सगळं देईन ना मी. पैसे, सोनं सगळं देईन.
क्रॉस दाखवतोय का तिला पांडुरंग गेला कोमात आढळतो मिराकल म्हणला बाबा तुझ्या हिस्ट्रीकल माझी प्रियासी मित्र सांगितलेलं तिच्याबद्दल तुझ्या तिला कळलंय रे मला सुट्टी आवडते ते ती मला धडा शिकवायला इथे आली कमिशनर करा नाही रे अरे ते का मला माहितलंय मला चुटकी हवी आहे मला चुटकी हवी आहे मला चुटकी हवी आहे काय म्हणला तू तुला काही वाटत नाही का रे तुझ्यासाठी मी किती वर्णन केले पिंपळाच्या अरे आपली कथा तुम्ही बोलून काढली पण तू कुठे सॅल्यूट तिला या अवघ्या 2 दिवसात सगळं रोज सोपं हे कारस्थान कोण आहे ना किती प्रेम होतं माझ्यावर कसं काय लिहायचं कमी काय करायचं आणि आता प्रेम तर अजूनही आहे का आणि काळीचा सूर्य गायचो हे अजून पण सूर्य गातो जब से तेरे नैना तेरे नैना से लागे रे तब से दीवाना किती का दिवाना हुआ अरे अरे ते असं होतं ना कधी असं खेळता खेळता लागून जातं तब से दीवाना अरे पागल झाली का तू तुझ्या तुम्ही ते गाणं गातोय कालपणी मारते माझ्या कोण करता ना अरे दिवाना गो अरे माझ्यासाठी नाही त्या पार्टीसाठी दिवाना नाही गं, मला तुझ्यासाठी दिवाना आलोय तुझ्यासाठी काय होतास तू काय झालास तू जास्त काय नाही आधी ह्याच्यासारखा माणूस होता माणूस आता तुझ्यासारखा भूत झालंय भूत किती रोमॅन्टिक होता आणि आता आज माझा वाढदिवस आहे
तेही विसरलास. अरे अरे असं कसं विसरला वाढदिवस? लक्षात आहे मला वाढदिवस. मेरी मेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मेरी मेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अरे हात. ते नाही तरी लक्षात आहे. पण मला गिफ्ट द्यायला विसरलास ना. तुला तुला गिफ्ट हवंय? तुला गिफ्ट हवंय? आत्ता नक्कीच गिफ्ट देतो. डोळे बंद कर. काय म्हणते? चुटका ए, थांब ना जरा, डोळे बंद कर. खोबली ते. गिफ्ट देणं म्हणजे असं एकट्यात गप नाही होते. डोळे बंद कर. अरे तिचे डोळे नाहीये ना. माझे नाही, स्वतःचे डोळे बंद कर. आपल्याला माहिती नाही. तू घ्या, डोळे बंद कर. हा प्रायव्हेट आहे ए, डोळे बंद कर. प्रायव्हेट हे घे, तुझा गिफ्ट. शी! हे काय? असलं पडतं? हे आपण मच्छरदाणी म्हणून वापरायचो. किती प्रेम होतं रे तुझं माझ्यावर, मेल्यावरही. आणि आता लक्षात आधी लागलायस. आणि तसंही तुला तिच्याबरोबर त्यांच्याकडे नाही येणार आहे. बरोबर बोलते रे ती. अरे मीच काय? त्याला कोणीही तुझ्या अधिकारावर नाही करू शकणार नाही. नाही अरे मी मनुष्य आहे, तू भूत आहे. आपण दोघं सोबत नाही राहू शकत. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. चुकलं नाही काही. मला वाटतं तुम्ही बरोबर बोलताय रे. मी चुकलो, तुम्ही मला माफ कर. मला माफ करा. गणपती मला माफ कर. मला तिला प्रेमाची जाणीव नव्हती का? अरे अरे जे प्रेम मी अख्ख्या दुनियेत केलं ना, ते माझ्या बाजूला उभं आहे. ते माझ्या बाजूला उभं आहे. हात चुकला. गणपती, चल आपण जाऊ. वडाच्या झाडावरच्या तेलावर परंबीवर बसू. दोघे एकटे लटकू. ए दोघं एकटे कसे अडकणार? अरे दोघे एकटे नाही लटकू शकत ना, मग दुखते लटकू. आणि तू असंच मला कॉन्ट्रीब्युटर असत राहा. तुला माहितीये, मी काही सांगितलं तर तुझं प्रेम माझ्यावरच राहणार आहे. आणि तसंही तुला माझ्या केस खालच्या टप्प्यात फिरायला आवडतं. अरे तिचे केस म्हणजे काटे 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 नाही का? ओ लाज मेरे दाऊ. लो आज मैं कहता हूँ I love you. गेले वाटतं. आता भूताचं काय? अहो पडायच्याच मार्केट काय पडलेलो. बरोबर आहे. मी ना काहीतरी गोड खायला करते. हा, तुमच्या सारखा रसगुल्ला बनवा. मी रसगुल्ला, तर तुम्ही खावा सांगून. ए तुझ्या विसरू नकोस. माझी दुसरी इच्छा बाकी आहे अजून. अरे
मला